पाहूयात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाल्यानं जळगावमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढलेली आहे। पगारात कपात झाल्यानं घर चालवायचं तरी कसं असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला। सोलापुरातही एसटी कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोलापुरात 38,000 कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा फटका बसला आणि यामुळे कर्मचाऱ्यांना 56% पगारातच घर चालवावं लागणार आहे। अर्धा पगार मिळणार असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। मुलाबाळांचं शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा काढायचा असे संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचाऱ्यांनी विचारले। येणाऱ्या 8 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला। फक्त 56% पगार देण्यावरनं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। दरवेळेस आमचंच वेतन का थकवलं जातं असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला। लवकर निर्णय घेऊन उर्वरित वेतन द्या, नाहीतर काम बंद आंदोलन करणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला। एसटी कर्मचाऱ्यांना 56% पगार देण्याच्या निर्णयाविरोधात उद्या नागपूर विभागातील कर्मचारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून ड्युटी करणार आहेत। सरकारने लवकरात लवकर 100% पगार न दिल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला। अर्धा पगार देणार असाल तर अर्ध काम करायचं का असा सवालही कर्मचाऱ्यांनी विचारला। जर ऐपत नव्हती तर नव्या योजना का आणल्या असा सवाल विजय वडेट्टीवारांनी सरकारला विचारला। एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका असं विजय वडेट्टीवार म्हणाले। जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या कोपरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे महिलांना जीवघेणी कसरत करून खडकाच्या टाकीतून पाणी काढावं लागतंय। 9 खडकातील टाक्यांपैकी फक्त एकाच टाकीत पाणी शिल्लक आहे आणि याच टाकीमधील पाणी सध्या संपूर्ण गाव वापरत असून टाकीतील पाण्यानं ही तळ गाठला। चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे। गडावरील गर्दीचं नियोजन पूर्णतः कोलमडल्याचं पाहायला मिळालं। भाविकांनी अचानक गडावर गर्दी झाल्यानं दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली आणि या दगडफेकीत दोन्ही गटातील जवळपास 5 जखमी झालेले आहेत आणि दरम्यान दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नंदुरबारच्या नवापूरमध्ये दूषित पाण्यामुळे पिवळ्या तापाची साथ पसरली आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीची मोहीम हाती घेतली आहे। गडचिरोलीच्या देऊळ गावच्या धान खरेदी केंद्रावर 1.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले। दरम्यान या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। पंढरपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मालवणमध्ये बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी निलेश राणे देखील स्पर्धेत उतरल्याचं पाहायला मिळालं। मनसरमधील 2 गावांना पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या खडकातील पाण्याच्या टाकीत अज्ञातानं विषारी औषध टाकलं आणि त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टाकीतील पाणी वापरास बंदी करण्यात आलेली आहे। ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्यात विषारी औषध टाकल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। नाशिकच्या ग्रामीण भागातील 5वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क जिल्हा परिषद भरणार आहे। आर्थिक अडचणींमुळे शिक्षक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून निर्णय घेण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील करदे समुद्रकिनारी समुद्री गरुडाचं घरटं आढळून आलं। सुरूच्या झाडावर अंडी असलेलं गरुडाचं घरटं ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतं। जळगावात जीएस मैदानावर पहिल्यांदाच खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। लासलगाव पिंपळगावातून नाफेडमध्ये लवकरच कांदा खरेदी सुरू होणार आहे। फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळून सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचं नियोजन करण्यात आलंय। सततच्या पडणाऱ्या भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता तरी भाव मिळणार का याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष लागलं। प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबा संस्थानाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। ज्या साई भक्तांना शिर्डीत पोहोचणं शक्य होत नाही अशा भक्तांसाठी साईबाबा संस्थाने पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय। पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात 25 तारखेपर्यंत साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे। देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा आग लागली आहे। किल्ल्यावरील मुख्य भाग असलेला बारादरी महलाला आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। सोलापूर शहराला काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरूच आहे, मात्र याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केलं आहे। पालिकेने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केली आहे।
राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी इथे 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं ग्रामस्थांच्या मदतीने जीवनदान दिलंय। मागील 3 महिन्यात राहुरीतून 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं। बीडच्या आष्टी शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त पालखी सोहळा संपन्न झाला। यात मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले होते। परभणीत 5 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान तहसीलदारांनी तब्बल 5 दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानीची पाहणी करण्याकरता इतका वेळ का लागला असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। हिंगोली जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। उन्हाच्या कडाक्याचा केळीबागेतील झाडं सुकलीत आणि यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले। नंदुरबारच्या काठी गावातील तलावांच्या पाणीसाठ्यात घट झाली आणि यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। दरम्यान तलावातील गाळ काढून क्षमता वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली। अखेर येवल्याच्या ग्रामीण भागात 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू झालाय। छगन भुजबळ यांनी दखल घेत खासगी टँकर धारकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळवली आणि त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला। वाशिम जिल्ह्यात पुन्हा 2 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला। जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळे ज्वारी, तीळ तसंच फळभाज्यांवर परिणाम होणार आहे। अमरावतीमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। मात्र दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। सांगलीत गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं। चुलीवर स्वयंपाक बनवत निषेध नोंदवला। राहुरी पोलीस स्थानकासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं पीक विम्याच्या रकमेसाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण केलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गजानन उगलेंनी उपोषण मागे घेतलं। अहिल्यानगरमधील कोल्हारमध्ये भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समाज बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढत गाड्यांच्या तालावर गरबा खेळत जयंतीचा आनंद साजरा केला। हिंगोलीच्या वसमतमध्ये महावीर जयंतीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं। शहरातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधवांनी सहभाग घेतला होता। बातमीने आपण सुरुवात करूयात। इमर्जन्सी रुग्णांकडून ऍडव्हान्स पैसे घेण्यास महापालिकेला मनाई करण्यात आली आहे। पालिकेच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे। हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाकडूनही याला विरोध करण्यात आलाय। ही सक्ती गैरलागू असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं। अनेक जण गैरफायदा घेतील असं देखील त्यांच्याकडनं म्हणण्यात येतं। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला होता। महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या हॉस्पिटल्सला या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आता याला वेगवेगळ्या हॉस्पिटल्सकडनं किंवा त्या हॉस्पिटलच्या संघटनांकडनं विरोध होताना दिसतो। यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला। हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाकडून देखील विरोध होताना दिसतोय। ही सक्ती गैरलागू आहे आणि अनेक जण याचा गैरफायदा घेतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काही अत्यावश्यक उपचारामध्ये ॲडव्हान्स हॉस्पिटलकडनं घेण्याच्या संदर्भातली परवानगी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती अप्रत्यक्ष या विरोधातनं केली जाते असं म्हणायचं का? अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय माहिती? विशाल, आपला प्रश्न पुन्हा विचार। माझा प्रश्न असा होता की महापालिकेने जो निर्णय घेतलेला आहे, म्हणजे ज्या ज्या महापालिका आहेत राज्यातल्या, त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या परिक्षेत्रातील हॉस्पिटल्सने ॲडव्हान्स घेऊ नये। याला मात्र आता हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या संघटनांकडनं विरोध होताना दिसतोय। काय माहिती याबद्दल? विशाल, पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या सगळ्या रुग्णालयांना, ते चॅरिटेबल असेल किंवा खासगी असेल, तात्पुरते रुग्ण ज्यांना इमर्जन्सी पेशंट म्हटलं जातं त्यांच्याकडून अनामत रक्कम घेऊ नये आणि बॉम्बे नर्सिंग ऍक्टचं पालन करावं अशा स्वरूपाची नोटीस बजावलेली होती। या निर्णयाला, महापालिकेच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया या 2 संघटनांनी एकत्र येऊन सगळ्या हॉस्पिटल चालकांची, छोटे नर्सिंग होम असतील किंवा मोठी हॉस्पिटल्स असतील, यांची सगळ्यांची एकत्रित बैठक घेतली आणि महापालिकेने ही जी नोटीस दिली या नोटीसला विरोध केलाय। त्यांनी स्पष्ट सांगितलंय रुग्ण हा इमर्जन्सी किंवा तातडीचा आहे किंवा तो गंभीर आहे हे कुणी ठरवायचं? रुग्णांनी ठरवायचं की डॉक्टरांनी ठरवायचं? कारण त्याच्यातला अधिकार हा डॉक्टरांचा असेल, मात्र तो अनेकदा रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना मान्य नसतो आणि या निर्णयाचा अनेकदा गैरफायदा सुद्धा घेतला जाऊ शकतो, ज्याच्यामुळे रुग्णालय चालवणं कठीण होऊन बसेल। जर पैसे, अनामत रक्कम जर घेतली नाही तर या रुग्णांवरती उपचार करणं सुद्धा अवघड होऊन बसेल। अनेकदा अनेक रुग्ण जे आहेत ते पैसे न देताच किंवा
या नियमाचा फायदा घेऊन हॉस्पिटलची लुबाडणूक करू शकतात. बरोबर. त्यामुळे प्रत्यक्षात या अशा पद्धतीनं नियमाची अंमलबजावणी करणं हे शक्य नाहीये आणि तशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मांडण्यात येते. महापालिकेलाही आम्ही कळवू. अगदी धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. मध्ये आमचं असं म्हणणं आहे की इमर्जन्सी पेशंटनी नाही ठरवायची, जो ट्रीटिंग डॉक्टर आहे तो इमर्जन्सी ठरवेल आणि इमर्जन्सीची व्याख्या जी आहे ही सरकारने डिफाईन करावी किंवा IMA त्याच्यावरती आता काम सुरू करणार आहे आम्ही आणि इमर्जन्सीची डेफिनेशन जी आहे ती IMA एक डिफाईन करून लवकरात लवकर एक डॉक्युमेंट त्याच्यावरती आम्ही घेऊन येऊ. गैरवापर हा बाहेर होणार आहे म्हणूनच आम्ही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतो आहे की एखादी प्लॅन्ड सर्जरी आहे किंवा रुटीन जी ॲडमिशन्स आहेत त्यासाठी त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या पॉलिसीनुसार त्यांना अधिकार आहे डिपॉझिट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलची पॉलिसी ठरवण्याचा अधिकार त्या हॉस्पिटलला आहे. रुटीन केसेसला हे लावावं असं कुठेही त्या नोटीसमध्ये म्हणलेलं नाही आहे. त्याचा फक्त विपर्यास करत आहेत लोक. रुटीन केसेसमध्ये आम्ही 100% पेशंटला आम्ही त्यांना अंदाज देणं, खर्चाचा अंदाज देणं हे आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलप्रमाणे मॅन्डेटरी आहे मला. आणि अंदाज दिल्यानंतर ॲडव्हान्ससुद्धा घेण्याचे आम्हाला पूर्ण अधिकार प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आहेत. तर हे प्रायव्हेट आणि धर्मादाय हॉस्पिटलमध्ये आपण थोडंसं मिक्सचर करायला नको. प्रायव्हेट हॉस्पिटलचे नियम वेगळे असतात, धर्मादायचे नियम वेगळे असतात. प्रायव्हेट हॉस्पिटलला नॉन इमर्जन्सी केसेसमध्ये ॲडव्हान्स घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं आम्हाला वाटतं.